जय श्रीराम. राजूर शहरातल्या सर्व हिंदू बांधवांना व राजूर तालुक्यातल्या सर्व हिंदू बांधवांना ही एक गोष्ट सांगायची होती. आजचं देशातलं वातावरण बघायला गेलं तर सर्व देश हळहळ करते पहलगामच्या प्रकरणाविषयी, बांगलादेशच्या प्रकरणाविषयी हळहळ चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत जर राहिलो की ह्या पहलगाममध्ये घटना घडलेली आहे, बांगलादेशमध्ये घटना घडलेली आहे, महाराष्ट्रामध्ये ही घटना घडत नाहीत, आपण त्याचा विचार करू नये किंवा आपल्याला काय करायचं आहे ह्या जर तुमचं जर असा मन असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आपल्यापासून असलेल्या 20 किलोमीटर गावामध्ये किनगावमध्ये 500-600 जिहादी लोकांनी हिंदूच्या घरामध्ये घुसून सगळ्या घरामध्ये रक्तबंबाळ करून एका मुलाला आणि एका आईला, हिंदू आईला आणि हिंदू मुलाला मारहाण केलं. जेव्हा माईची माया म्हणून लेकराला वाचवायला गेली, तिला उचलून आदळलं. ही घटना कुणालाच माहिती नाही. आपण सगळे भ्रमात आहोत की पश्चिम बंगालमध्ये घडत आहे, काश्मीरमध्ये घडत आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होणार नाही, तुम्ही भ्रमात आहात. मोठ्या मोठ्या शहरांना जी घटना होत होत्या त्या आता ती तुमच्या खेड्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि खेड्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे याच्यावरनं तुम्ही थोडंसं डोकं शांत ठेवून विचार करा. आज खेड्यापर्यंत ही घटना आली आहे, उद्या तुमच्या घरापर्यंत घटना येणारी आहे. त्यावेळेस तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. तुम्हाला स्वतःचं रक्षण स्वतः करावं लागेल. सतर्क राहा. घटना घडून आज 8-10 दिवस झालेत. हिंदू म्हणून म्हणणारे जे नेते आहेत ना, आम्ही हिंदूच्या जीवास, हिंदूसाठी काही करू, आम्ही हिंदूसाठी आहेत, हिंदूच्या पक्षाच्या हे आहेत ते आहेत, लाख बोलणारे आहेत. सगळ्यांनी मानसिक खतना करून घेतलेली. एक जणही त्यांच्याकडे भेटायला गेलेला नाही. पीडिताच्या घराला गेले नाहीत, त्यांच्या आईला विचारणा केलेली नाही. कुठंच त्याचा आक्रोश नाही, कुठंच त्याचा वाचा नाही, कुठंच काय नाही. म्हणून ही सदरची सगळी घटना मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो. सावधान राहा. पहलगाम तुम्हाला लांब वाटत असेल, तुम्हाला पश्चिम बंगाल लांब वाटत असेल, तुमचं ही चूक आहे. किनगावमध्ये घटना घडली आहे, उद्या तुमच्या घरात घडणारी आहे. तुमच्या घरामध्ये शास्त्र किती आहेत महत्व नाही. तुमच्या घरामध्ये शस्त्र किती आहेत ते महत्व आहे. तुमचे लेकरं काय शिकतात हे महत्व नाही.